नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे एक अतिशय मनस्पर्शी आणि प्रेरणादायी मराठी कथा. शुक्रवारची कहाणी. आटपाट नगरात एक गरीब ब्राह्मण राहायचा, ज्याची परिस्थिती फारच नाजूक होती. त्याची बायको शेजारणीच्या सल्ल्यानुसार शुक्रवारचं व्रत धरू लागली. या व्रतात ती भक्तीने उपवास करायची, सवाष्ण्यांची पूजा करायची आणि श्रद्धेने देवीची प्रार्थना करायची. त्याच गावात तिचा भाऊ राहत होता, जो खूप श्रीमंत होता, पण तो आपल्या गरीब बहिणीला सहस्त्र भोजनाच्या निमित्तानेही आमंत्रित करत नव्हता. ती बहीण ही आपल्या मुलांसह भावाकडे जाऊनही त्याच्या द्वेषाला तोंड देत होती. वेळ जाताना तिचा भाऊ हळूहळू बदलू लागला आणि बहिणीचा श्रद्धेचा व्रत आणि प्रेम यामुळे तो आपले वागणे सुधारला. अखेरीस बहिणीने भावाला जेवायला येण्याची विनंती केली आणि त्याने तिच्या पाय धुवून आदराने स्वागत केले. त्यानंतर दोघेही आपले मनमोकळेपणाने संवाद साधून एकमेकांना समजून घेतले. या कथेतून आपल्याला शिकायला मिळतं की श्रद्धा, प्रेम आणि संयमाने नात्यांमध्ये दूर झालेले अंतर मिटवता येते आणि घरात सुख शांती येते. या प्रेरणादायी कथेतून देवत्वाचा आदर आणि मानवी नात्यांचे महत्त्व अधोरेखित होते. अशाच माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.